रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। सांगलीची लढत तिरंगीच्या दिशेने, भाजप सेनेचे ठरले आता काँग्रेसच्या स्वाभिमानीचा प्रश्न। सांगली मतदारसंघातील लढत तिरंगीच्या दिशेने जाताना दिसत आहे। भाजपने खासदार संजय काका पाटील यांची तर शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित करून आघाडी घेतली आहे। आता काँग्रेसच्या स्वाभिमानीचा प्रश्न आला आहे। विशाल पाटील यांना काँग्रेस हात देणार की बंडाचा झेंडा फडकावायला बळ देणार याकडे लक्ष असेल। आमदार विश्वजित कदम यांनी प्रसंगी टोकाची भूमिका घेण्याचा इशारा दिला होता, त्याकडे आता काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे। सांगलीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होईल असे प्रारंभीचे चित्र होते। पैलवान चंद्रहार पाटील यांची एंट्री, शिवसेनेसमवेत त्यांचा संपर्क, प्रवेश, उमेदवारीचे संकेत या घटनाक्रमानंतर चित्र पूर्ण बदलून गेले। काँग्रेसची इथली जागाच धोक्यात आली। तिकडे भाजपने खासदार संजय पाटील यांची उमेदवारी घोषित करून आघाडी घेतली। मात्र महाविकास आघाडीतील ताण तेथून वाढला। तोवर शांत असलेल्या विशाल पाटील यांनी मैदान मारण्याचा विश्वास व्यक्त करत शड्डू ठोकायला सुरुवात केली। काँग्रेसने प्रदेश तसेच राष्ट्रीय पातळीवर सांगलीसाठी दबाव वाढवला। त्यात उत्तर देताना शिवसेनेने महाविकास आघाडीचे ठरण्याआधी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आणि आता शिवसेनेने माघारीचे दोर कापले गेले आहेत। भाजप आणि शिवसेना मैदानात असणार आहेच। या लढतीत विशाल पाटील असणार का हा खरा प्रश्न आहे। ते काँग्रेसकडून की बंडखोर म्हणून लढणार याचे उत्तर 1-2 दिवसात मिळेल। सध्याच्या हालचाली पाहता काँग्रेस लढण्याबाबत आग्रही आहे। सगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू आहेत। राष्ट्रीय प्रदेश नेते सकारात्मक आहेत। जिल्ह्यातील नेत्यांची एकी दिसते आहे। भाजपमधील नाराजांची साथ मिळण्याची विशाल यांना खात्री आहे। चंद्रहार पाटील हे शिवसेनेकडून लढले तरी संजय काका विरुद्ध विशाल पाटील अशी थेट लढत होईल असा काँग्रेस नेत्यांचा विश्वास वाटतोय। मुद्दा आहे चिन्ह कोणते, कारण हात असेल तर बळकटी येईल हा विशाल यांचा मुद्दा आहे। त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर विशाल यांची दिशा ठरणार आहे।